खास बाग ज्या शेतकऱ्यांची आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी आपण हा ॲटो आणलाय. बऱ्याच शेतकऱ्यांची हा डिमांड होती की बाबा ज्यांची बाग आहे, म्हणजे तुमचं द्राक्षाचं आहे, केळीचं आहे, डाळिंबाचा आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी हा ॲटो आहे. हा डिजिटल ॲटो आहे, नॉर्मल आपला जो आहे, पण याच्यामध्ये आपण बॅटरी टाकलेली आहे. बॅटरीचा फायदा काय होतो तुम्हाला सांगतो, की आता मी इथलं मधलं बटन दाबलं तर तुम्हाला इथं आता हा डिस्प्ले दिसतोय. अंधार करून दाखवतो मी तुम्हाला, की इथं तुम्हाला ही लाईट लागलेली दिसते. तर हा टायमर ॲटो आहे. ह्याच्यामध्ये बॅटरी दिल्यामुळं फायदा काय होतो, की तुम्हाला जर शेतीला आता सपोज डाळिंबाला 1 तासाचं पाणी द्यायचं आहे आणि रात्री 12 वाजता लाईट येणार आहे, तर तुम्हाला रात्री 12 ते 1, कारण डाळिंबाला कसं असतं की जास्त पाणी देऊन पण चालत नाही, किंवा ज्या शेतकऱ्यांना पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करायचं आहे, पाणी कमी आहे, तर त्यांच्यासाठी पण हा ॲटो अतिशय उपयुक्त आहे. ह्याच्यामध्ये बॅटरी दिली की जेणेकरून तुम्ही लाईट असताना किंवा नसताना कधी पण जाऊ शकता आणि इथं तुम्ही टायमर सेट करू शकता. हा टायमर तुम्ही अगदी 1 मिनिटापासून ते अगदी 9 तास 59 मिनिटापर्यंत तुम्ही हा टायमर सेट करू शकता. सपोज आता एखाद्या शेतकऱ्यानं त्याच्या डाळिंबाच्या बागेला 1 तास पाणी द्यायचं आहे आणि 1 तासाचा टायमर सेट केला. हा ॲटो काय करतो, रात्री 12 वाजता जर 3 फेज लाईट आली तर ऑटोमॅटिक मोटर चालू करतो. आता साधारणतः 20 मिनिट मोटर चालली आणि परत नेहमीप्रमाणे लाईट गेली, लक्षात ठेवा. परत अर्ध्या तासानं लाईट आली तर तो ॲटो काय करतो, पहिले 20 मिनिट जे डाळिंबाला पाणी गेलेलं आहे ते वजा करतो आणि त्यानंतर 40च मिनिट मोटर चालू ठेवतो. असं तुमची 10 वेळा जरी लाईट येऊन गेली तर जेवढा वेळ तुम्ही टाइम सेट केलेला आहे तेवढाच वेळ तुमची मोटर चालणार. त्यानंतर सिंगल फेज प्रिव्हेंटर याच्यामध्ये आहे, म्हणजे जरी सिंगल फेज लाईट आली तरी मोटर बंद राहणार. या ॲटोचा फायदा काय होतो, की तुमचं करेक्ट ज्या बॅगेला 1च तास पाणी द्यायचंय, मात्र हे लक्षात ठेवा, एकदा हा टायमरचा संपलं की परत लाईट जाऊन जरी आली दुसऱ्या दिवशी तरी सुद्धा मोटर चालू राहणार नाही. परत तुम्हाला जाऊन ज्या वेळेस पाणी त्या बागेला द्यायचं आहे त्यावेळेस तुम्ही ह्याचं टायमर लावून यायचं. तुम्ही कधीही, बॅटरी असल्यामुळं ह्याला कधीही टायमिंग लावून येऊ शकता. तुम्ही थोडंसं पुढे या, मी टायमिंग कसं लावायचं ते हे तुम्हाला इथं ह्याच्यामध्ये दाखवतो. दिसतंय खाली डिस्प्ले, नाही डिस्प्ले जरा अंधार. हे बघा, आता वर थोडंसं ऊन आहे त्यामुळे मी असा हात केलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला टायमर लावायचं आहे त्यावेळेस मी हे मेनूचं बटन दाबून धरायचं. एका बोटानं मेनूचं बटन दाबून धरायचं आणि दुसऱ्या बोटानं तुम्हाला हे टायमिंग कमी जास्त करता येते. पहिल्या बटनानं जे आहे ते 1-2 तास असं लावता येतं. आता हे मी 2 तासाचं लावलं आणि हे सोडून दिलं तरी ॲटोमॅटिक हे बंद होतं. आता बरोबर ज्या पण वेळेस लाईट येईल आपण बटन ॲटोवर टाकलं की हे 2 तास बरोबर मोटर चालू राहील, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे ज्याला पण पाण्याचं काटेकोरपणे नियोजन करायचं आहे, बागेला पाहिजेत किंवा रात्री जागायची गरज नाही आणि ठराविक वेळच मोटर चालू ठेवायची आहे, 1 तास, अर्धा तास, 1.5 तास, 2 तास, त्या सर्व शेतकऱ्यांनी ह्या ॲटोचा अवश्य लाभ घ्यावा. स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपवरून हा ॲटो मागवू शकता कधीही, किंवा आपल्या पंढरपूरचा जो पत्ता आहे KBP कॉलेज चौकामध्ये, तर तिथं येऊन तुम्ही कधीही हा ॲटो खरेदी करू शकता. धन्यवाद.